शेती सोडून शहरात जायचं हीच स्वप्न आज अनेक तरुणांची आहेत. पण काही जण असे असतात जे माती सोडत नाहीत आणि त्याच मातीमध्ये आपलं भविष्य घडवतात. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या मल्हारपेठ गावातील अमर पाटील हा असाच एक तरुण शेतकरी आहे. फक्त 10 गुंठे क्षेत्रात दोडक्याची लागवड करून त्यांनी अवघ्या 40 ते 45 दिवसात 2.5 टन दोडक्याचं उत्पन्न घेतलं आहे. यातून 3 महिन्यामध्ये 60 ते 70 हजार रुपयांचा नफा त्यांनी मिळवलाय. कारण आपण स्वतः विकलं तर डबल फायदा आहे त्यामध्ये. आज मार्केटला काही 30 रुपये किलो जातो आपला. आपण तेच जर स्वतः विकला तर आपला 60-70 रुपये आपल्याला भेटतात. ठिबक सिंचन, मल्चिंग आणि योग्य अंतर ठेवून केलेली लागवड यासोबतच एक गोष्ट त्यांनी कधीही सोडली नाही, ती म्हणजे स्वतःची मेहनत. एकही कामगार न ठेवता त्यांनी स्वतः शेतात राबून हे यश मिळवलं आहे. बरं, म्हणजे कामगार वगैरे आपली स्वतःची लागणार, कारण प्रॉफिट आपलं जास्त राहील ते. कारण माणसाला पेमेंट केला तर आता 400 रुपये आता हजेरी आहेच. आपण काय दिवसभर त्यांचं काय काम करू शकत नाही. त्यांच्याकडे दिलं की ती आजचं काम उद्या ढकलतात, असं करून चालत नाही फक्त. शेतकरी मित्रांनो, ही फक्त शेतीची गोष्ट नाही तर विचार बदलण्याची गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या या प्रवासामागचं खरं नियोजन आणि अनुभव. दर्शक हो, नमस्कार. आमच्या कृषी संवाद या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी सध्या पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ या गावातील यशस्वी शेतकरी अमर पाटील यांच्या शेती प्लांटवर. त्यांनी जवळजवळ माझ्या मागं बघताय की कशा प्रकारे दोडक्याची शेती केलेली आहे. 10 गुंठ्यांमध्ये जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये उत्पन्न त्यांनी 3 महिन्यामध्ये घेतलेलं आहे. नेमकं उत्पन्न कसं घेतलं, कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब केला, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तुम्ही दोडका पिकाची लागवड केलाय, याच पिकाची निवड का केलात, काय सांगाल थोडक्यात? कसं होतं, कमी जागेत जास्त उत्पन्न. ऊस आपला 1 वर्ष राहतो, 1-1.5 वर्ष राहतो. हे आपलं कसं की पैसे मिळतात ना, 1-1.5 महिन्यात आपला प्लॉट चालू होतो. बघायला गेलं तर आजूबाजूच्या जर परिसरात जास्तीत जास्त ऊस, भात, मका या पिकांची लागण आहे. होय की एकच होतं, 1.5 महिन्यात प्लॉट चालू होतो आपला. पुढे 1.5-2 महिने आपला प्लॉट चालतो. त्यानंतर सुरुवात कधी केला लागवडीची आणि कोणकोणत्या सुरुवातीला रोपाची निवड केला? हो, रोपाची निवड केली. कोणत्या रोपाची? 6001 म्हणून आहे ते व्हरायटी. 6001 व्हरायटी येते, ते आपली बायर कंपनीच येते. साधारण लागवड करत असताना सरी मधलं अंतर किती ठेवायचं? 4.5 फूट आपलं आहे. मिनिमम 5 फूट ठेवलं तरी चालेल. एका रोपाला आपण 2.5 फूट अंतर ठेवले. 10 गुंठ्यात साधारण एकूण किती रोपं आपली सामावली? मिनिमम 1000 रुपये बसतात 2.5 फुटानंतर. बरं. आणि एक रोपाची किंमत साधारण किती होती? ते आपल्याला पोच आपला 3 रुपये 40 पैसे आपल्याला पोच मिळाले. सुरुवातीपासून जर बघायला गेलं तर कोणकोणत्या रोगांचा वगैरे प्रादुर्भाव यावर झाला किंवा त्यासाठी उपाययोजना काय काय केला आहे की भुरी डावणी परत थ्रिप्स येतात. काय काय त्याला औषध? त्याला काय रासायनिक फवारणी काय अवेलेबल काय असेल ते बाजारमध्ये. बघायला गेलं तर ह्याचं दोडका पिका याला मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. कोणत्या मातीला हे सुपीक आहे किंवा कोणत्या मातीला जास्त उत्पादन मिळू शकतं? तसं का नाही, चालेल, कोणत्याही मातीला केलं चालतंय. एवढं काय प्रॉब्लेम येत नाही त्याला. फक्त पाण्याशिवाय आपली असेल तर अतिउत्तम, कारण पाणी जास्त लागतं ना. काय कोणत्या पद्धतीचा अवलंब केलाय पाण्यासाठी? ड्रिपसाठी. हो, म्हणजे ठिबक केला. ठिबक केला. किती दिवसांनी काय द्यायचं पाणी? आम्ही दररोज 1 तास भर देतोय, 2 तास डेलीचं पाणी. अजून काय याला काळजी घ्यावी लागते? नाही, बेड वगैरे केल्या व्यवस्थित, परत बांधणी व्यवस्थित करायला लागते, कारण खाली ठेवून चालत नाही ना बेडवरती. वरती मंडप वगैरे केलेला चांगला. मंडप केलाय तुम्ही, त्याचबरोबर मल्चिंग पेपरचा देखील वापर केलाय, ठिबक केलाय. याला एकंदरीत 10 गुंठ्यासाठी किती एकूण खर्च आला तुम्हाला तरी सुरुवातीस? सुरुवातीला आपल्याला पेपर 2,000 रुपये भेटलीत. त्यानंतर रोपे आपले 3,500 रुपये रोपांचे गेलेत. 3-3,500 रुपये. बेसर डोस 1-2-3,000 रुपयेचा, तेवढाच की खर्च. आपलं ड्रीप वगैरे काय पहिलाच होतं, त्यामुळे ते काय खर्च नाही. परत काठीवर आपली पहिलाच आहे सगळं मटेरियल. तरी साधारण काय मजूर किती लागतात तुम्हाला? काय तोडणी देखील तुमची चालू आहे? मजूर काय नाही, आपण स्वतः सगळं करतोय. मजुराचा काय विषय आपण घेत नाही. जो याचा दर आहे तो कशा प्रकारे मार्केटमध्ये ठरवला जातोय? कसं आपलं 10 किलो रेट आपल्याला भेटतोय. आता जानेवारी-मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला 700 रुपये दर होता. म्हणजे 550 रुपये कटिंगवर होते, त्यांचं कमिशनवर कटिंग म्हणून 550 रुपये आपल्याला भेटत. आता रेट कमी आले, थोडं आवक जास्त झाल्या त्यामुळे रेट कमी आहे. आता 330 रुपये किलो मार्केट जाते.
साधारण जर 3 महिन्याचा आपण आढावा घेतला तर किती किलो उत्पन्न यामधून मिळू शकते या पिकात? आपल्याला एक 1.25 महिना झाला, म्हणजे 40-45 दिवस झाले. 40 दिवस तरी आपले झालेले आहेत प्लॉटला. आता 1.5-2 टन माल आपल्याला भेटलेला आहे. एकंदरीत बघायला गेले तर याचा कालावधी आहे तो 3 महिन्याचा असतो. हो, 3 महिन्यातून साधारण किती उत्पन्न या 10 गुंठ्यातून मिळू शकतं? कसं आहे, वातावरणावर बराचसा डिपेंड आहे त्याचा. की आता मला मग गेल्या आठवड्यापासून म्हणजे पाऊस आपला चालू आहे, 1 आठवडा चालू आहे ना आता पाऊस, तिथे आपल्याला 60-70 किलो माल होता. आज आपल्याला माल कसा आहे 40-45 आज आहे. टेम्परेचर वाढलं की मिड जे पडतं असं ते समोर वाळते, त्यामुळे माल कमी भेटते. म्हणजे हवामानाचा काय परिणाम या पिकावर होतो? फळ जे आहे ते वाळते, फक्त रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतोय हवामान चेंज झालं की. भुरी, डावणी, ही टेम्परेचर वाढलं की ते जास्त प्रॉब्लेम येते. म्हणजे अति उष्म हा, असेल उष्मा. तर त्याचा परिणाम होतो. परिणाम होतो, हा. त्यामुळे माल वगैरे कमी भेटतो ना. जे रोग असतात हा. किंवा अळीचा प्रादुर्भाव हा. होतो त्यासाठी फवारणी वगैरे किती दिवसांनी फवारणी. घेताय काय? मिनिमम आम्ही 8 दिवसांना एक फवारणी, एक आळवणी घेतो. या लागवडीसाठी किंवा या पिकासाठी काही कृषीच्या काही योजना आहेत काय? नाही काय आपल्याला काय एवढं नाही, आपण विचारपूस आपण केली नाही कसं काय. आणि यासाठी काय तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतला होता? नाही स्वतः आपण. कधीपासून या पिकाची लागण करताय किंवा शेतीमध्ये किती वर्षापासून आहात? 20 वर्ष झाली. हा. 20 वर्ष झाली आपण करतो. म्हणजे या पिकाला हो, पिकाला. आतापर्यंत जर बघायला गेलं तर कोणकोणत्या काय समस्या तुम्हाला जाणवल्या या पिकासंदर्भात काय? समस्या काय नाही, आपलं टेम्परेचर वाढला की फळं वाढणे प्रकार जास्त होतं. परत भुरी, डावणी प्रमाण जास्त वाढते. मग त्यावेळी काय बाजारामध्ये कोणतं अवेलेबल चांगलं बेस्ट फंगीसाईड वगैरे ते आपण वापरतो. तुम्ही पॉली हाऊस सुद्धा केलेला नाही आहात, ओपन मध्येच हे पीक तुम्ही चांगल्या पद्धतीने घेतलाय. काय याचं रहस्य आहे? रहस्य काय आता, आपला कसं आपण एक पीक दुसरं चॉईस केले. आज ऊस केला तर आपल्याला किती 1-1.5 वर्ष आपल्याला थांबायला लागते. हे कसं आपला 1.5 महिने आपला प्लॉट चालू होतो आणि ऊसाच्या 3 पटीने आपल्याला पैसे भेटतात, म्हणून चॉईस केला. बरं, तुम्ही मग पाणी देत असताना काय जे विहीर वगैरे आहे की काय कसं? नदीचं आहे आपलं पाणी, हा. नदीचं पाणी आपलं. नदीचं पाणी. ठिबक सिंचन स्वरूपात तुम्ही याला दिलेला आहे. हो. जर नवीन शेतकरी हे पीक लागवड करणार असेल तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल, मार्गदर्शन कराल? चांगलं आहे पीक करायला. पण आपल्याला काय, आपण मनुष्य बळ म्हणजे कामगार वगैरे आपले स्वतःचे लागणार, कारण प्रॉफिट आपल्याला जास्त राहील ते. कारण माणसाला पेमेंट केला तर आता 400 रुपयाचा हजेरी आहेच. आपण काय दिवसभर त्यांचं काय काम करू शकत नाही. त्यांच्याकडे दिलं की ती आजचं काम उद्या ढकलतात, असं करून चालत नाही फक्त. हा, म्हणजे ते आपण स्वतः पण थांबायला पाहिजे त्यात. म्हणजे जी तोडणी जी आहे ती हा. रोजच्या रोज झालीच हो, पाहिजे, त्याचबरोबर दररोज. मार्केट पर्यंत पोहोचली पाहिजे. मग मार्केट शेतकरी जे विक्रेते आहेत हा. ते इथे शेतकऱ्यापर्यंत येतात की आपल्याला जावं लागतं? नाही, आपल्याला जावं लागतं, कारण आपण स्वतः विकलं तर डबल फायदा आहे त्यामध्ये. आज मार्केटला काही 30 रुपये किलो जातोय आपला, आपण तो जर स्वतः विकला तर आपला 60-70 रुपये आपल्याला भेटतात. नवीन शेतकऱ्यांनी जर करायचं असेल तर कसं आहे की ऊस वगैरे करतोय, भात आपण करतोय, त्याला उत्पन्न आपल्याला मनावतच भेटत नाही. दोडका वगैरे केला, दोडका कारले वगैरे केला, असं वेळेवर वगैरे काय केलं तर आपलं उत्पन्न आहे ते चोपड मिळू शकते. पण आपली स्वतःची राबण्याची तयारी पाहिजे. साधारण काय एकरी उत्पन्न काय मिळेल साहेब? एकरी 2-2.5 लाख रुपये भेटणार की, म्हणजे मग खर्च वजा जाऊन. 3 महिन्याच्या कालावधीत 2.5 लाख हो हो एकरी? हो हो, हा. मिळू शकते तेवढं. त्याला मग दलदलची वगैरे जमीन चालते काय? नाही, पाणी निचरा लागणार. कोणतंही पीक करा तुम्ही, पाणी निचरा हे लागणारच शेती. आता दलदल कसं आपलं जास्त दलदल चालत नाही ना ह्याला, बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतं, पाणी जास्त होतं. म्हणजे खडकाळ किंवा हा. चांगली निचरा हा, निचरा होणार जागा जमीन पाहिजे. लाल माती चालते काय काय विषय नाही, हो, फक्त हो. निचरा जाणारी हा. जमीन असेल हो, हो. तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न घेऊ शकतो आपण. मिळू शकतो. तर आत्ताच आपण यशस्वी शेतकरी अमर पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांनी जर बघायला गेलं तर माझ्या मागं प्लॉट आहे दोडक्याचा, जवळजवळ 10 गुंठ्यातून 50,000चं उत्पन्न घेतलंय आणि त्यांचं मत असं आहे की एकरी जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर 3 महिन्यामध्ये 2 ते 2.5 लाख उत्पन्नही सहज मिळू शकतं. कमी क्षेत्र, अल्प खर्च आणि जास्त उत्पन्न म्हणून या दोडक्या पिकाची असणारी ओळख, मार्केटमध्ये असणारी मागणी, त्यामुळं नक्कीच शेतकरी यामध्ये यशस्वी होऊ शकतात, यात शंका नाही. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. कृषी संवाद चॅनलसाठी कॅमेरामन सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर.